बंधूंनो नमस्कार। बऱ्याच वेळेस शेळी पालनामध्ये काय होतंय की लहान पिल्लांना संडास लागते बघा। ठीक आहे, माझं एक हे 1.5 महिन्याचं पिल्लू आहे बघा, 1.5 ते 2 महिन्याचं पिल्लू आहे आणि ह्याला ही संडास लागलेली आहे। तो काय ह्याचं हे संडास अशा प्रकारची हे पिल्लू संडास करतंय, बरोबर आहे। तर असं वारंवार कधीमध्ये प्रत्येक शेळी पालकाला हा प्रश्न भेडसावतो बघा। काय होतंय, कधी एका पिल्लाला संडास लागली, कधी लहान पिल्लाला संडास लागते, कधी मोठ्या पिल्लाला संडास लागते, असं वारंवार प्रत्येक शेळी पालकामध्ये होत असते। मित्रांनो, घाबरून जायचं अजिबात कारण नाही। याचं कारण सांगतो। सुरुवातीला त्या पिल्लाला तुम्हाला संडास कशामुळे लागली याचं मूळ कारण तुम्हाला समजलं ना, अजिबात घाबरायचं कारण नाही। तर मी काय सांगतोय आता, मूळ त्याचे कारण समजून घ्या बंधूंनो। जर तुम्ही चारा कमी जास्त त्या प्रमाणामध्ये त्या एखाद्या पिल्लाला टाकला, समजा तुम्ही एखादी सुबाबळ टाकली, त्या सुबाबळीवर लहान लहान किडे असतात बघा, ते टाकलं तरी हा प्रकार होतो। कवळा लुसलुसीत पाला जरी तुम्ही एखादा टाकला, एखादा घासाचा पाला जरी कवळा एकदम कवळा टाकला आणि त्या पिल्लानं अति खाल्ला तरी संडास लागते। समजा तुम्ही भरडा टाकताय का नाही, तो भरडा एखाद्या वेळेस त्या पिल्लानं अति जास्त खाल्ला, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ला, तरी त्याला संडास लागू शकते बंधूंनो। ह्याचे हे कारण आहेत। किंवा अचानक तुम्ही एखाद्या वेळेस चाऱ्यात बदल केला, अचानक चाऱ्यात बदल केला, समजा आज तुम्ही कोरडा चारा टाकलाय आणि तुम्ही अचानक आज हिरवा चारा एकदम लुसलुसीत चारा टाकलाय, तरी त्या पिल्लाला संडास लागू शकते, त्या शेळीला संडास लागू शकते, हे 100%। अजिबात घाबरून जाऊ नका। कारण समजलं, अजिबात घाबरायचं नाही। काय करा, खायचा सोडा असतो का नाही, खायचा सोडा त्याला एक चिमटभर किंवा थोडा एक 10 ग्रॅम 15 ग्रॅम जरी तुम्ही कमी जास्त प्रमाणात जरी झाला, अजिबात काही सुद्धा होत नाही। त्या पिल्लाला तुम्ही खायचा सोडा किंवा इनो त्याला पाजा, आणि जो चारा आपण टाकतोत का नाही, तो चारा त्या दिवशी टाकू नका, थोडा कोरडा चारा टाका। हा झाला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर दुसरं सांगतो तुम्हाला, घरी जर मोहरीचं तेल असेल ना, मोहरीचं एक 10 ते 15 मिली थोडं त्याला मोहरीचं तेल पाजा, 100% ते संडास राहते। त्याच्यानंतर दुसरा एक इलाज तुम्हाला सांगतो। थोडा व्हिडिओ मित्रांनो लांब होईल, पण एक लक्षात ठेवा, पिल्लांच्या संडासवर किंवा शेळ्यांच्या संडासवरचा संपूर्ण तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्याकरता व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर इतर तुमच्या बंधूंना शेअर करा, आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बंधूंनो। त्याच्यानंतर काय सांगतो तुम्हाला, जांबाचे पानं, आपले जांबाचे कवळे पानं असतात बघा, कवळे पानं जांबाचे एक 5, 7, 10, 12 पानं घ्या, 5 घ्या 10 घ्या, काही कमी जास्त हरकत नाही आहे। तेवढेच पानं डाळिंबाचे घ्या, पण कवळे घ्या, आणि त्याच्यामध्ये एक अर्धा छटाक, समजा एक 25 ग्रॅम 20 ग्रॅम तुम्हाला जसं भेटेल तशी सूट टाका। सूट तर ओळखू येत असेल ना तुम्हाला, सुंठ अद्रकापासून तयार केलेली सुंठ असते बघा, आणि त्याच्यामध्ये तितकाच गूळ मिसळा आणि ह्याच्या बारीक 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 वाटून गोळ्या तयार करा, आणि त्याला 2 टाईम 3 टाईम जरी तुम्ही ते गोळ्या पाजल्या तरी त्या पिल्लाची, त्या शेळीची संडास 100% बरी होती। हेही समजा तुमच्याकडं नाही आहे, समजा नाही तुमच्याकडं, दुसरं औषध सांगतो। आपला खडू असतो, तो खडू शाळेतला खडू असतो बघा, एक छोटा खडूचा तुकडा घ्या आणि त्याच्यामध्ये एक चिंचोक्या एवढा किंवा छोटा असणारा काताचा खडा टाका, आणि त्याच्यामध्ये तेवढाच बाबळीचा डिंक टाका, आणि हे मिश्रण वाटा। हे मिश्रण बारीक वाटायचं, आणि भेटलं तर तांदळाचं पेजामध्ये जर पाजलं तर अति चांगलं, नाही जरी भेटलं पाण्यामध्ये मिसळून त्याला 2 टाईम पाजा, 100% त्या पिल्लाची संडास 100% बरी होती। आता एवढं करून समजा आपली संडास राहिली नाही, तर असं आपण समजायचं की ह्या संडास लागण्यामागचं कारण आपण वरील सांगितल्याप्रमाणे नाही, जरूर दुसरं असू शकते। मग त्याचे काही लक्षणं बी दिसतात बघा, त्या संडासमध्ये काही लक्षणं बघायची आपण। आता पहिलं लक्षण काय असेल,
संडासचा वास येतो, घाण वास येणार त्या संडासचा. जर पिल्लू हागलं ना किंवा पिल्लानं संडास केली तर अति घाण वास येणार. हे पहिलं कारण. दुसरं कारण, त्या संडासबरोबर रक्तासारखे काही काही छितडे आपण त्याला रक्त पडणे म्हणतो, रक्त पडायला सुरुवात होईल. तिसरं कारण किंवा तिसरं लक्षण, शेंबडासारखा पदार्थ त्या संडाससोबत शेंबडासारखा पदार्थ येईल. आपण त्याला शेम म्हणतो, शेम संडास झाली. असं जर तुम्हाला लक्षण दिसत असेल तर त्याचं कारण दुसरं असू शकते बंधूंनो. त्याच्याकरता त्या पिल्लाच्या पोटामध्ये जंत असू शकतात किंवा छोटे छोटे किडे असू शकतात. त्याकरता त्याला काय करा, त्याचं डिवॉर्मिंग करून घ्या. आता डिवॉर्मिंग किती करायचं, काय करायचं, हा व्हिडिओ दुसरा राहील बंधूंनो. पण कुठल्याही जंतनाशकानं त्या पिल्लाची डिवॉर्मिंग करून घ्या. मग निलजान असेल किंवा अल्बेंडाझोल असेल, अल्बोमार असेल, कुठलंही जंतनाशक वापरा आणि त्या पिल्लाची, त्या शेळीची तुम्ही डिवॉर्मिंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर काय करा, तर डिवॉर्मिंग तर केली तुम्ही, त्याच्यानंतर काय पावडर मिळते बघा, पावडर. त्याच्यामध्ये लेबनॉन पावडर आहे, डायरॉक पावडर आहे, डायरीन पावडर आहे. हे जर 5-10 ग्रॅम जर त्या पिल्लाला, त्या शेळीला जसं त्या औषधावर सांगितलं आहे का नाही, त्याप्रमाणे जरी पाजली तुम्ही, 100% त्या शेळीची संडास, त्या पिल्लाची संडास 100% राहते. त्याच्यानंतर काही गोळ्यासुद्धा आहेत बघा ह्याच्यावर. नॉरफ्लॉक्स TZ नावाची एक गोळी, नॉरफ्लॉक्स TZ. हे जरी गोळी तुम्ही चारली, हे जरी गोळी जरी 30 किलोला एक प्रमाण, त्या गोळीवर प्रमाण असते बा. किंवा त्या असणाऱ्या दुकानदाराला जरी तुम्ही विचारलं की बाबा ही गोळी कशी चारायची, तरी त्या पिल्लाची संडास 100% राहू शकते. त्याच्यानंतर समजा अति लहान पिल्लू असेल आणि अति लहान पिल्लू समजा जर त्याला संडास लागली असेल तर त्याला एक 2-3 ml काय करायचं, O2 नावाचं एक सिरप मिळते, O2. आणि ती O2 नावाचं सिरप त्याला एक 2-3 टाईम जरी पाजलं तरी त्या लहान पिल्लाची संडास राहते बघा. आता ह्या संडासमध्ये अनेक दुसरे बी काही प्रकार असू शकतात, कारण वेगवेगळे संडासमध्ये 2-3 प्रकारचे रोग असतात. इकोलाई नावाचा रोगमध्ये असतो बघा. जर समजा इकोलाई ह्या नावाच्या रोगानं जर संडास झाली तर लक्षणं कसे असतात ते बी तुम्हाला समजलं पाहिजे बंधूंनो. जर समजा इकोलाई ह्या नावानं जर तुम्हाला समजा ह्या रोगानं जर संडास लागलेली असेल तर संडास 100% पांढरी होईल आणि चिकट संडास होईल. आणि त्यावेळेस समजायचं की हा संडास इकोलाई ह्या नावाच्या रोगामुळे हे संडास झालेली. हा रोग आहे बघा संसर्गजन्य. हा रोग एका पिल्लापासून, एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला, दुसऱ्या पिल्लाला 100% होतो. त्याकरता काय करा, ह्याला वेगळं करा. वेगळं पिल्लाला वेगळं केलं की पॉलिबियान नावाचं एक सिरप मिळते. पॉलिबियान प्रत्येक दुकानामध्ये मिळते. किंवा तुम्ही जरी म्हणलात की अशा प्रकारची संडास लागली, मला याच्यावर औषध पाहिजे, तरी प्रॉपर जो आपला जो औषध देणारा दुकानदार विक्रेता असतो 100% तुम्हाला तो औषध देईल. आणि त्यानं समजा दुसरं दिलं तरी त्याच्या खात्रीने घ्या, पण पॉलिबियान नावाचं सिरप आहे, हे बी जरी तुम्ही त्याला पाजलं तरी ह्या रोगाची असणारी संडास 100% बरी होती. डायरॉक नावाचं एक पावडर आहे, ते पण तुम्ही दिलं तरी चालतंय. पण हे करत असताना ORS नावाची एक पावडर असते बघा. 1 लिटर गरम पाण्यामध्ये मिसळून ते दिवसभर त्याला पाजत राहायचं. काय होतंय, संडासनं त्या पिल्लाच्या शरीरातलं पाणी कमी होते आणि पिल्लू अशक्त व्हायला सुरुवात होते. तुम्ही जर 2 दिवस जर ह्याच्यावर दुर्लक्ष केलं ना, 100% पिल्लू मरते. तुम्हाला जरी वाटलं आज राहील, उद्या राहील, हे न राहील, अजिबात. संडास हा लहान पिल्लातला सगळ्यात डेंजर रोग आहे. तुम्ही निकाराचे प्रयत्न करायचे, तर शेवटी मरणाऱ्या एखाद्या दिवस मरतच असते बंधूंनो. असं म्हणायचं नाही की ते कसं काय मेलं. शेवटी MBBS सर्जन कोणसुद्धा रोगी दगावतोय, पण शेवटच्या क्षणापर्यंत तुमची लढाई चालू पाहिजे. तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये डगमगलं नाही पाहिजे, तरच तुम्ही ह्या धंद्यामध्ये सक्सेस होऊ शकता. नाही तर सक्सेस होणार नाहीत. धंदा लय अवघड नाही, पण थोडं डोक्याचं आहे. हे ORS पावडर तुम्ही दिवसभर पाजायचं,
त्यानं काय होतंय, जरी त्या रोगाची तीव्रता जरी कमी नाही झाली तरी त्या पिल्लाला ते तग धरायचं काम करतंय. त्या पिल्लाच्या पोटातलं जे पाणी आहे ते लेवल ठेवतंय आणि त्या पिल्लाचा अशक्तपणा कमीच होऊ देत नाही. ज्याप्रमाणे सलाईन देतो का नाही सलाईन, त्याप्रमाणे हे ORS पाणी पाय करते. ते नाही मिळालं, मीठ साखर पाणी, गरम पाण्यामध्ये मीठ साखर पाणी पाजा, तरी त्या पिल्लाला सलाईनचं काम करण्याचं काम करते. बंधूंनो, आता समजा ह्याच्यावर उपाय काय करायचे, समजा हा रोग कशामुळं होतो, होऊच नये, एकच काम करायचं, शेडमध्ये जास्त घाण होऊ द्यायची नाही. बंधूंनो, शेडमध्ये जर अति घाण झाली तरी हा रोग होऊ शकतो. पिल्ले जास्त गर्दीमध्ये बांधायचे नाही, अति कोंडवाडा पिल्ल्याला करायचा नाही, तरी हा रोग 100% होतो. पुन्हा त्याच्यानंतर चिकाचं जे दूध असते का नाही, थोडं थोडं करून पाजायचं. जास्त जरी पाजलं ना तरी हा रोग उद्भवू शकतो. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, वातावरणामध्ये एकदम जरी बदल झाला, अति थंड वातावरण, अति गरम वातावरण, तरी ह्याच्यामध्ये हा रोग होऊ शकतो. त्याकरता थोडी काळजी घ्यायची. आता त्याच्यानंतरचं अजून संडासचा दुसरा एक रोगामुळे बी संडास होऊ शकते बघा. त्याला म्हणतो आपण कॉक्सिडिओसिस. कॉक्सिडिओसिस नावाच्या ह्या रोगामुळं सुद्धा पिल्लांना आपल्या संडास लागू शकते. ह्याच्यामध्ये बी काय होतंय, संडासचा एकदम घाण वास येते, रक्तही पडतंय आणि शेम बी पडतंय. पण ह्याच्यामध्ये 6 महिन्याच्या पिल्लांना, 5-6 महिन्याच्या पिल्लाला हा रोग जास्त होतो बघा. त्याच्यात प्रमाण जास्त आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जास्त घाबरायचं नाही. ORS पावडर आहे का ना, मीठ साखर पाणी, हे त्याला कंटिन्यू पाजत राहायचं. आणि सल्फाडिमाडिन नावाची गोळी आहे, सल्फाडिमाडिन, हे गोळी त्या पिल्लाच्या वजनानुसार जरी तुम्ही चारली तरी ते 100% ही असणारी संडास त्या ठिकाणी राहते. त्याच्यानंतर नॅबलॉन पावडर आहे. हे पावडरसुद्धा त्या पिल्लाला 1-2 चमचे जरी पाजलं तरी राहते. पण 1 ला 2 दिवस ह्याचा डोस तुम्ही दिला पाहिजे. तर बंधूंनो, हे असणारं एवढा जरी इलाज तुम्ही तुमच्या शेडवर जरी आणून ठेवलं आणि तुमच्या परीनं जरी तुमच्या परीनं केला, डॉक्टर आणायची अजिबात गरज पडत नाही. आणि एवढं करून जरी वाटलं तुम्हाला आता आपल्याला कंट्रोल होत नाही 1-2 दिवस, फक्त एकच काम करायचं, ORS पावडर किंवा मी सांगितलं मीठ साखर पाणी, हे जर तुम्ही कंटिन्यू पाजलं आणि तुम्हाला जर कंट्रोल नाही झालं तर परत तुम्ही बंधूंनो डॉक्टरला बोलवू शकता किंवा डॉक्टराचा सल्ला घेऊ शकता. पण ORS पावडर त्या पिल्लाला बंद करायचं नाही, ते सलाईनचंच काम करतंय. ते पिल्लाला ते डॉक्टर येईपर्यंत थोडी ताकद देण्याचं काम करतंय, थोडं तग देण्याचं काम करतंय आणि तुमचं पिल्लू मरण्यापासून वाचते. आणि तुम्ही जर पिल्लू नाही का नाही मरू दिलं, ते 2000ला विकू द्या, तुमचं शेळीपालन 100 आणि 100% नफ्यात येते. पण तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण ते पिल्लू म्हणजे तुमचं आज 5 ते 10 हजाराचं तुमचं उत्पादन आहे. आणि ते जर तुम्ही 1-2 रुपये किंवा 4 रुपयासाठी जर घालवलं तर तुम्ही ह्या धंद्याला पुन्हा बदनाम म्हणताय आणि पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी रिवर्स येताय आणि तुमचं मनोबल खचतंय. बंधूंनो, त्यासाठी अजिबात घाबरायचं नाही. आहे त्या ठिकाणी इलाज, फक्त थोडं तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तर बंधूंनो, ह्या ठिकाणी अजून तुम्हाला काय अडचण वाटत असेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही दुसरा एखादा प्रश्न उद्भवत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी त्याचं शंका निरसन करण्याचं काम जरूर करेन बंधूंनो. आणि व्हिडिओ आवडला तर कृपा करून एक लाईक करा आणि नवीन असाल बंधूंनो सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला एखाद्या आपल्या बंधूंना शेअर करू वाटला तर अवश्य शेअर करा. कारण का, ह्या व्हिडिओचा उपयोग किंवा ह्याचा उपयोग एखाद्या आपल्या बंधूला 100% उपयोग आलेल बंधूंनो. त्याकरता ह्या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.